अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आपल्या चॅनलमध्ये मी सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे. मंडळी, येत्या 12 तारीखला दर्श ठाणवई अमावस्या अर्थात आषाढी अमावस्या येत आहे आणि अमावस्या हा दिवस हा खास करून पितरांसाठी अर्पण करण्यात आलेला आहे. अमावस्येला पितरांसाठी हा खास दिवस असतो. मंडळीनो, आपल्या जीवनामध्ये पितरांचे स्थान हे अनन्यसाधारण आहे. कारण आपण कितीही सेवा करा, कितीही देवपूजा करा, भले त्यासाठी तुम्ही 2-2, 3-3 तास एका जागेवर बसा आणि पूजा करा किंवा बऱ्याच प्रकारची पारायणे करा एका जागेवर 2 तास 3 तास बसून, परंतु त्या पूजेला किंवा त्या आपण करत असलेल्या सेवेला तोपर्यंत आपल्याला फळ भेटणार नाही जोपर्यंत आपल्या पितरांचे आशीर्वाद हे आपल्यासोबत असत नाहीत. आणि जोपर्यंत आपले पितर आपल्यावरती खुश नसतात तोपर्यंत आपल्याला सेवेचे फळ हे मिळत नसतं. आपल्या संसाराचा रहाटगाडा चालवण्यासाठी आपण कितीही मेहनत घेतली, अगदी रात्रीचा दिवस केला, तरी त्या मेहनतीचे योग्य फळ तोपर्यंत भेटत नाही जोपर्यंत आपल्या पितरांचे आशीर्वाद आपल्यावर असत नाही. आणि म्हणूनच त्र्यंबकेश्वर येथील दिंडोरी प्रणीत मोठमोठ्या गुरुपीठामध्ये सुद्धा सांगितलं जातं की देवपूजा करण्यापूर्वी पितरांची पूजा न चुकता करणे. हे कायम ह्या मोठमोठ्या केंद्रांमध्ये सांगितलं जातं. कारण देवपूजेच्या अगोदर हे पितरांचं स्थान असतं. पहिलं पितरांची पूजा करायची असते आणि मगच आपल्याला देवपूजा करायची असते, आणि तरच आपल्या आयुष्यातील असंख्य प्रश्न, असंख्य दुःख, समस्या हे मार्गी लागतात. आणि म्हणूनच येत्या अमावस्येला अर्थात 12 ऑगस्टला आपल्याला संध्याकाळी एक दिवा हा पितरांसाठी दान करायचा आहे. होय, फक्त एकच दिवा. यामध्ये कोणतेही मोठं खर्च करायची वगैरे गरज नाही आहे. ते यासाठी हा दिवा पितरांसाठी घरामध्ये नेमका कोणत्या स्थानी लावायचा आहे, तसेच तो कसा तयार करायचा आहे, याचबरोबर हा दिवा तयार करण्यासाठी कोणत्या प्रकारचे आपल्याला तेल लागणार आहे किंवा किती वातीचा दिवा तयार करायचा आहे याची संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. आणि यासाठी आपला हा व्हिडिओ कोणत्याही प्रकारे स्किप न करता शेवटपर्यंत पहा. तर चला तर पाहूया हा पितरांसाठी दिवा हा कसा तयार करायचा. सर्वप्रथम कणकेच्या पिठाचा एक दिवा तयार करून घ्यायचा आहे. अर्थात गव्हाच्या पिठाचा एक दिवा तयार करायचा आहे, किंवा मातीची पंती असेल तरीही चालते. मातीच्या पंतीमध्ये एका वातीचा दिवा आपल्याला बनवायचा आहे, 2 वातीचा बनवायचा नाही. 2 वातीचा दिवा हा देवांसाठी लावला जातो आणि पितरांसाठी एका वातीचा दिवा लावला जातो. यासाठी मातीच्या पंतीमध्ये एका वातीचा दिवा बनवायचा आहे आणि त्यामध्ये मोहरीचं तेल किंवा तिळाचं तेल घालायचं आहे. समजा तुमच्याजवळ मोहरीचं तेल किंवा तिळाचं तेल नसेल तर साधं तेल वापरायचं आहे. आणि या साध्या तेलामध्ये न चुकता थोडेसे काळे तीळ आतमध्ये चिमूटभर टाकायचे आहेत. आणि हा दिवा कोठे लावायचा आहे तर हा दिवा आपल्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ उंबरठ्याजवळ लावायचा आहे. उंबरठ्यावरच का लावायचा तर आपले पितर हे घरामध्ये प्रवेश करत नाही, तर ते उंबरठ्यावर येऊनच थांबलेले असतात. म्हणून आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ उंबरठ्यावर लावायचा आहे. आणि तो नेमका कुठे लावायचा तर घरातून बाहेर जात असताना आपल्या डाव्या बाजूला आणि बाहेरून घरात येत असताना आपल्या उजव्या बाजूला आपल्याला हा दिवा लावायचा आहे. परंतु हा दिवा डायरेक्ट जमिनीवर न ठेवता त्या दिव्याच्या खाली एखादा कागद किंवा पुठ्ठा किंवा एखादी पान, केळीचं पान वगैरे ठेवायचं आहे. त्यावर थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि या तांदळावर हा तुम्ही बनवलेला कणकेचा किंवा मातीचा दिवा पंती त्यावरती ठेवायचे आहे. परंतु ह्या दिव्याच्या किंवा त्या पंतीचे तोंड किंवा त्या दिव्याच्या पंतीची वात ही दक्षिण दिशेला करायची आहे. या पंतीची वात ही दक्षिण दिशेला करायची आणि हा दिवा लावायचा आहे. मग ती कुठलीही बाजू येऊ दे, दिव्याची वात ही दक्षिण दिशेला व्हायला पाहिजे. आणि हा दिवा लावत असताना आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे आणि तो म्हणजे ओम श्री पितृदेवताभ्यो नमः. हा
मंत्र न चुकता म्हणायचा आहे. फक्त आपल्याला दिवा लावायचा नाही आहे, तर आपल्या पितरांची आठवणही आपल्याला करायची आहे. किंवा हा मंत्र जर आपल्याला म्हणता येत नसेल तर पितृस्तोत्र न चुकता दिवा लावल्यावर तिथे बसून फक्त 1 मिनिट वाचायचं आहे. पितृस्तोत्र हे नित्य सेवेच्या स्तोत्रमंत्र पुस्तकामध्ये मिळून जाईल, किंवा यूट्यूबवर सर्च केलात किंवा गुगलवरती सर्च केलात तर पितृस्तोत्र मिळून जाईल. अशा प्रकारे आपल्याला एक दिवा लावायचा आहे आणि दिवा लावत असताना ओम श्री पितृदेवताभ्यो नमः हा मंत्र म्हणायचा किंवा पितृस्तोत्र म्हणायचं आहे. आणि ही झालेली सेवा ही पितरांसाठी आपल्याला अर्पण करायची आहे. आणि आपण जेव्हा मंत्र म्हणणार आहोत किंवा ते पितृस्तोत्र म्हणणार आहोत त्यावेळी आपलं पण तोंड हे दक्षिण दिशेलाच असले पाहिजे. ज्याप्रमाणे त्या दिव्याच्या वातीचे तोंड दक्षिण दिशेला असणार, त्याचप्रमाणे आपलंही तोंड हे दक्षिण दिशेला असायला पाहिजे. अशा प्रकारे साधी आणि सोपी सेवा आपल्याला पितरांसाठी करायची आहे. आणि ही सेवा प्रत्येकाने न चुकता करा. कारण हा दिवा का लावावा आणि कोणत्या वेळी लावावा, तर हा दिवा संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते 7:30पर्यंत हा दिवा तुम्ही लावू शकता. अर्थात सूर्यास्तामध्ये प्रदोष काळामध्ये हा दिवा लावायचा आहे. 6 वाजल्यापासून 7 किंवा 7:30पर्यंत हा दिवा लावायचा आहे. हा का लावायचा, कारण अमावस्या जसजशी संपत येते तसतसे आपले पितर हे परतीच्या प्रवासाला जात असतात. अगोदरच ते उंबरठ्यावर येऊन बसलेले असतात आणि अमावस्या संपली की ते परतीच्या प्रवासाला जात असतात. आणि आपण दिवा लावल्यामुळे त्यांना आपल्या परतीच्या प्रवासामध्ये उजेड दिसतो, आपण लावलेल्या दिव्यामुळे असे म्हटले जाते. आणि त्यामुळे पितरांचे आशीर्वाद आपल्याला मिळत असतात. म्हणून हा न चुकता दिवा लावा. आणि झालेली ही सेवा मी स्वामी समर्थ आईच्या चरणी रुजू करते. आपला व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑल करा. आणि अशीच माहिती नवनवीन अशी माहिती मिळवण्यासाठी आपल्या या चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.